सुप्रभात मित्रमंडळ, कशा आहात सगळे? मजेत ना? नमस्कार आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे KP ऑन व्हील्स. तर काल रात्री मी स्टे केला होता गणपतीपुळे भक्त निवासमध्ये आणि आता निघालो आहे गणपतीच्या दर्शनाला. तिथून ऑलरेडी रेडी झालेलो आहे, तुम्ही बघताच. तर रेडी झालो आहे, जाऊन दर्शन करायचं आणि पुढे जायचं गणपतीपुळे तो कुणकेश्वरचा आपला आजचा रूट आहे. नाश्ता वगैरे झाला आहे सगळा, वरती नाश्ता आपला अवेलेबल असतो. तो नाश्ता केला, कॉफी झाली, आता निघतो आहे. तिथे सोय वगैरे खूप चांगली आहे, म्हणजे 100 रुपीज पर बेड आणि 100 रुपीज डिपॉझिट आहे तुम्हाला द्यायचं. सकाळी 9चा चेकआउट असतो, तर आपण 9च्या आधीच निघालो आहे, कारण उशीर होणार आहे आपल्याला परत यायला. परत येणार, पॅकिंग वगैरे करणार, या सगळ्या गोष्टी केल्या तर 9चा चेकआउट टाईम निघून जातं. परत ते डे एक्सटेंड करून ते चार्जेस पे करावे लागतील. त्यापेक्षा बेस्ट डिसिजन आज घेतला की पूर्ण रेडी होऊनच जाऊ मंदिराजवळ आणि त्याच्यानंतर दर्शन करून डायरेक्ट आपले मार्गस्थ. तर बॅग्स वगैरे तिथे ठेवले, हेल्मेट आहे, आपली टँक बॅग आहे, ही दुसरी बॅग आहे. ते आपले अजून एक मित्र भेटलेत आपले गडचिरोलीचे फॉरेस्टवाले, ते कालपासून आमची मैत्री झाली. आता ते पण दर्शनाला येतात. मी बाईकवर ना, ते चालत येतील आता. तर बघू, जातो मंदिरामध्ये, तुम्हाला मंदिरात भेटवतो, मंदिराचं दर्शन करवतो बाहेरूनच. आतमध्ये तर असंही फोटो वगैरे अलाउड नाही आहेत. तर चला निघूया. गाडी वॉर्म होते तोपर्यंत आपण रेडी होऊया. काय म्हणता? तर आता जायचं आहे आपल्याला गणपतीपुळे, गणपतीच्या दर्शनाला. तर माझ्यासोबत बोला, गणपती बाप्पा मोरया. इथून पुढचे राईड निवांत होऊ दे, सुखरूप होऊ दे आणि मजेशीर होऊ दे. ठीक आहे, निघूया. गणपती बाप्पा मोरया. हे पण काही रायडर्स आहेत, कुठून तरी आलेत आणि कुठेतरी चाललेत. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय, हर महादेव. चला. हो, चेकआउट आहे. प्रसाद कुलकर्णी. हे पण आपल्या बाजूच्याच बेडवरती होते. डॉर्मेटरीमध्ये ना एक हेच होतं की सगळेजण तुमच्या आजूबाजूला असतात ना अनोळखी, तर गप्पा वगैरे मारण्यात, कुठून आला, कसे आला, ते सगळं विचारता थोडीफार मैत्री वगैरे होऊन जाते. मस्त गारगार लागतं आहे. सकाळचे वाजलेले आहेत 8:15. आता आपण चाललेलो आहोत बाप्पाच्या दर्शनाला. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, बाप्पा मोरया रे. इकडे जायचं, हेच ते शॉर्ट. चला हां, चला मग. तुम्ही माझ्यासाठी थांबले होते. हां हां हां, बरोबर. हां हां, चला मी आलो. चल. हा पण जो रायडर गेला तो पण आपल्या डॉर्मेटरीमध्ये होता. त्यांचं दर्शन ऑलरेडी झालेलं आहे. आपण चाललेलो आहोत बाप्पा मोरया. तर मंदिराची कमान ही राहिली, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे. जाऊ. चला, वाहनासाठी प्रवेश बंद लिहिलं आहे आणि जा बोलतोय. चला, चांगलं आहे आपल्यासाठीच. तर हे आहे समोर बाप्पाचं मंदिर. गणपती बाप्पा मोरया. माझ्यासोबत तुम्ही पण बोला. बापरे, हे बघा सामान, किती जण आलेत. आणि हा समोर बीच. तर पुढे कुठेतरी आपण, इथे मोफत चप्पल स्टँड सुविधा आहे. तर बघूया गाडी कुठे लावता येते, त्यांना येऊ देत, मग बघू. इथे चप्पल वगैरे, शूज वगैरे आपण काढून ठेवू आणि इथे बाईक लावू
बाकी टँक बॅग आणि हेल्मेट तर आपल्यासोबतच येईल आतमध्ये. तर पोचलो आता मंदिरामध्ये. आणि हेच जे तुम्हाला मी बोललो की आपली काल मैत्री झाली ते हेच मनोज मंगेश ओके. चंद्रपूरवरून आले ते. तर आता आम्ही दोघं चाललो दर्शनाला. तर चला तुम्हाला पण दर्शन करायचं. इथे नंदी. तर इथून स्ट्रेट आल्यावरती समोर आपल्याला तिकडे मंदिर दिसतं. आता इथून पुढे आय थिंक शूट वगैरे करायला अलाउड नाही आहे. थोडीशी लाईन वगैरे पण दिसते. तर तुम्हाला भेटतो दर्शन करून. चला. त्याचं दर्शन वगैरे पूर्ण झालेलं आहे. मस्त एक गर्दी नव्हती काय पण 5 ते 6 मिनटात दर्शन वगैरे झालं. आता आपण निघतोय बीचवर. थोडंसं बीचवर बघू, राऊंड वगैरे मारू, थोडंसं फोटोज वगैरे काढायचे आहेत आणि मग नंतर आपली ट्रिप कंटिन्यू करू. आता हे जे आहेत त्यांना बीच एन्जॉय करायचं आहे. ते आज आरामात इथे राहणार आहेत. पण आपल्याला नाही, आपल्याला जायचं आहे पुढे कुणकेश्वरला. ऑलमोस्ट इथून 100 किलोमीटरचा प्रवास आहे. तर तो सनसेटच्या अगोदर आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्याच्यामुळे आपण जास्त आता थांबत नाही. फक्त पुन्हा एकदा बाप्पाचं दर्शन घ्या बाहेरून. मस्त शिखर बघा, शिखराचं दर्शन घ्या. आणि एवढी गर्दी आली आहे कारण आज कुठल्या तरी शाळेची ना पिकनिक आली कुठल्या तरी शाळेची. तर त्याच्यामुळे पूर्ण गर्दी आहे. फुल मस्त लहान पोरं एन्जॉय वगैरे करतात. फोटोज वगैरे चालू आहेत त्यांचे बघा. आणि मस्त एन्जॉय करतात. तुम्ही पण दर्शन घ्या आणि ब्लॉग पुढे बघत राहा. आपण जाऊ, भेटतो तुम्हाला मोठं ब्लॉगमध्ये. चला. तर कसं काय मंडळी, मॅप टाकलेला आहे 3 तास 12 मिनटं इथून दाखवत आहेत. आता आपल्याला थोडंसं पुढे येऊन मॅप लावला आहे. तर मार्लेश्वर 78 किलोमीटर, कोल्हापूर 153, पनवेल 295, पणजी 255 आणि आपल्याला जायचं आहे स्ट्रेट. आपलं डेस्टिनेशन याच्यात लिहिलेलं नाही आहे तसं. तर आता जाताना आपल्याला पहिले सगळ्यात अगोदर लागणारे आरेवारे, जो सगळ्यात फेमस बीच आहे. जय शिवाजी महाराज की. तर सगळ्यात पहिले आरेवारे जो सगळ्यात फेमस बीच आहे. त्याच्यानंतर पुढे भाट्टे बीच लागणार आहे, जो दुसरा सगळ्यात फेमस बीच आहे. आणि त्याच्यानंतर मग कुणकेश्वर. तर पेट्रोल 3 पॉईंट आहे. पण मला पेट्रोल पंप आहे तर पेट्रोल भरून घेऊ, म्हणजे पोचेपर्यंत काही टेन्शन नाही. चला. बोलतात की हिंदुस्थानचे 4 का 5 प्रवेशद्वार आहेत पूर्ण हिंदुस्थानचे. आणि प्रत्येक प्रवेशद्वारावरती प्रवेशद्वार देवता बसलेली असते. तसं या पश्चिम मार्गावरती, पश्चिम किनारपट्टीवरती बाप्पा हा या प्रवेशद्वारावरती बसलेला आहे, असं इथे बोललं जातं. बाकी हे रस्त्याच्या मध्ये असे खड्डे करण्यात काय अर्थ आहे, म्हणजे मला हे नाही कळत. स्पीड ब्रेकर द्या, त्यापेक्षा काय प्रॉब्लेम नाही. त्या स्पीड ब्रेकरपेक्षा ह्या खड्ड्यांमध्ये गाडी जास्त डॅमेज होते. मस्त नारळाची बाग छोटीशी.
आणि हा सुंदर हायवे. आय थिंक रत्नागिरीच्या पुढे आपल्याला, मला तरी वाटत नाही की रस्ता आपल्याला एवढा खराब भेटेल. तर बघूया आता पुढे कसं काय होतं. मस्त मजा आली त्या पावसामध्ये. हे किती सुंदर दिसत असेल यार. मला आता खरं ना कोकण कोस्टल आता परत पावसात. हो 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 हो. वा वा वा. जेवण तयार आहे पण आम्हाला जेवायचं नाही आता. किती मस्त बाग आहे ना. हां, तर काय बोलतो, पावसामध्ये मला पुन्हा एकदा कोकण करायची इच्छा आता हळूहळू निर्माण होत चाललेली आहे. पण तेव्हा पूर्ण असा कोस्टल नाही करणार. तेव्हा आपण एक छोटासा पार्ट निवडू कोस्टलचा, तो कवर करू पावसामध्ये. एवढा मोठा स्टेज आपल्याला परत सुट्ट्या नाही भेटणार एवढ्या. तर त्याच्यामुळे छोटे छोटे पार्ट आता ह्याच्यापुढे आपण कोकणचे कवर करूया. तर खूप साऱ्या जागा आहेत तशा. एक रत्नागिरीमध्ये हाऊसबोट एक म्हणून आहे गुहागरला. तिकडे चिपळूणमध्ये, जिल्हे पण विसरलो यार. तर तिकडे ना एक हाऊसबोट आहे गुहागरच्या ह्याच्यामध्ये, समुद्राच्या इथे किनारी. आणि एकदम अशी काय म्हणतात त्याला, लक्झरी ट्रीटमेंट आहे तिथे. पूर्ण लक्झरी फॅसिलिटी, हॉस्पिटॅलिटी आहे मस्तपैकी. त्या हाऊसबोटमध्ये आपण जातो तेव्हा खाली बाईक वगैरे पार्क करू शकतो बाहेर किनाऱ्यावरती. जिथे त्यांचं मॅनेजमेंट वगैरे असेल, जे काही पार्किंगची व्यवस्था केली असेल तिथे. त्याच्यानंतर हाऊसबोटवरती जायचं आणि पूर्ण तुमचा जो पण स्टे आहे 1 दिवस, ते पूर्ण त्या दिवसापासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आय थिंक त्या हाऊसबोटवरती तुम्ही राहू शकता. सगळं तुम्हाला त्या हाऊसबोटवरती अवेलेबल होऊन जातं, जेवण, नाश्ता, पाणी, एव्हरीथिंग. आणि मस्त ती हाऊसबोट आहे. आणि परत असं नाही की ती उभी असते, ते लोक सेल करत राहतात पूर्ण खाडीमध्ये. त्या पूर्ण खाडीमध्ये त्यांची सेलिंग चालू असते. इव्हनिंगला मोस्टली ते लोक सेल करायला चालू करतात आपल्याला, ते सनसेट होईपर्यंत. आणि मस्त एक चिपळूणचा खाडीचा एक नंबर असा नजारा आपल्याला दाखवतात. आणि त्या सनसेटमध्ये जो तो व्ह्यू दिसतो ना, एकदम खतरनाक. एकदम खतरनाक व्ह्यू दिसतो. थांब, स्पीड ब्रेकर आहेत ना गाव आले. तर निवळी राईट, मार्लेश्वर राईट, कोल्हापूर राईट, मुंबई राईट. आपल्याला कुठे जायचं आहे? आपल्याला पण राईट. हे हम्मा 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 हम्मा, हे हम्मा 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 हम्मा, हे हम्मा 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 हम्मा, हे हम्मा. एक हो गए हम और तुम, के रे हम्मा 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 हम्मा. आय थिंक आपण आता मुंबई गोवा हायवेला टच झालो आहे असं मला वाटतं आहे. कारण गणपती पुढे तर मी मुंबई गोवा हायवेवर अजूनपर्यंत आलो नाही आहे. त्याच्यामुळे काय माहिती नाही आता हा तोच रोड आहे का. पण असं बघून तरी मला वाटतं आहे रोडची कंडिशन की हा मुंबई गोवा हायवे असू शकतो. एक मधून डायव्हर्जन दाखवत होता मला, एक छोटा रस्ता लेफ्टला.
पण मी नाही गेलो तिकडून, कारण आज माझी इच्छा नाही आहे निमुळत्या आणि गावातल्या रस्त्यातून जायची. आज मी इथूनच जाणार. टार्झन सारखा करू का, खालून जाऊ का? टार्झन द वंडर कार ती जाते बघा ट्रकच्या खालून अशी. हां असं नाही, ही धुमची मी चुकली यार. टार्झन टार्झन असं काहीतरी त्याचं आहे. ला ला रे, ला ला रे. तर पणजी स्ट्रेट एक्झॅक्टली आहे, मुंबई गोवा हायवे. तिथे पणजी स्ट्रेट दाखवत आहे. रत्नागिरी राईट, आपल्याला जायचं स्ट्रेट. ह्याने हॉर्न मारला की माझं असं वेगळं, मी आणि ह्याने सोबतच हॉर्न मारला. तर मी बोललो भेंडी, माझा हॉर्नचा आवाज चेंज कसा काय झाला, आणि त्याच्या हॉर्नच्या आवाजापुढे माझा आवाज क्षम्य झाला. क्षम्य, अतिक सूक्ष्म सूक्ष्म, अप्रतिम नजारा. आणि हे कर्व्स आत्ता ना, मी गेल्या 20-25 मिनटापासून मुंबई गोवा हायवेवरच चालतोय आणि काय कर्व्स होते फुल असे 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 असे, मस्त मजा येते ती चालवायला. तर म्हटलं तुम्हाला पण सांगूया. बघा मुंबई गोवा हायवे आता ऑलमोस्ट आपल्याला निघून ना एक 30-35 मिनिट्स झालेले आहेत. अजून बघू 15-20 मिनटाने किंवा अर्ध्या तासाने छोटासा एक ब्रेक घेऊ, वॉटर ब्रेक, सुसू ब्रेक घेऊ, पाणी वगैरे पिऊ. हाफ ॲन आवर नंतर आणि मग परत 1 आवर जर्नी चालू करूया. कसं होतं टन कापडगाव. कापडगावात कापड फेमस आहे. आता कुठलं कापड ते ना माहीत, पण कापड फेमस आहे म्हणून कापडगाव. तर मस्तपैकी लांजाच्या पेट्रोल पंपवरती एक 15-20 मिनटाचा ब्रेक घेतला होता, वॉशरूम वगैरे, पाणी वगैरे. आणि आता परत निघालो आहे कुणकेश्वरकडे. ऑलमोस्ट 2 तासाचा रनिंग आहे त्याच्या पुढे. तर चला, मस्त मजा येते. थोडंसं ब्रेक वगैरे घेतलं त्याच्यानंतर ना आता मस्त फ्रेश वाटतं आहे. खूप वेळ झालं बसलो होतो तिथे, एक 15-20 मिनटं झाले बसलो. जरा वेळ मोबाईल वगैरे बघितला आणि घाबरलं. मोबाईलचं नाव काढलं, खिशात हात घातला तर मोबाईलच नाही. नंतर आठवलं टँकबॅगमध्ये ठेवला आहे चार्जिंगला. एक रायडर इज कमिंग. वा मस्त एकदम गवळणी वगैरे लावल्यात. आता एवढा वेळ ना मी गाणे वगैरे ऐकत नव्हतो मस्त, कारण थोडासा रोड वगैरे खराब होता. तुम्ही बघितलं, मी ऑलरेडी थोडासा अपडेट घेतला होता. तर म्हटलं एक ब्रेक घेऊ अर्धा 1 तासानंतर, गणपतीपुळेच्या नंतर एकदा अर्धा 1 तास चालू, त्याच्यानंतर ब्रेक वगैरे घेऊ आणि मग बघूया. गाणे वगैरे लावतो तोपर्यंत थोडं चार्ज पण होईल मोबाईल. तर आता पॉवर बँकला आतमध्ये चार्ज लावला आहे, तर मजा येते मस्तपैकी. आता ऑलमोस्ट मला वाटतं आता पुढे काय काम वगैरे नसेल रोडचं आय थिंक कुणकेश्वरपर्यंत. जसं मी मगाशी पेट्रोल पंपवर 1-2 जणांना विचारलं तर ते म्हटले रस्ता खूप चांगला आहे. तर बघूया आता पुढे कसं. बाकी एवढी मजा येते ना, मस्त कोस्टल ड्रीम राईड करतो. ड्रीम राईड, स्वप्न पूर्ण करताना थोडासा त्रास होतोच, तर तो घेऊन चालावा लागतो. प्रत्येक गोष्ट सहजासहजी तर मिळणार नाही आपल्याला. कशासाठी तरी काही ना काही मोजावंच लागतं. तर तेच आहे,
खूप वाट पाहिली या राईडची, पण फायनली ही चालू झाली आहे. एक ऑलमोस्ट 5-6 दिवसांपासून आपण करतो आहे, मजा येते. तुम्ही पण नक्की करा ही कोस्टल राईड, तुम्हाला पण मजा येईल. फक्त प्री प्लॅन असू द्यात, अचानक वगैरे नका येऊ, प्लॅन करून या. हेल्मेट घाल भावा, हेल्मेट घाल. हायवेने चाललास, नॅशनल हायवे. हेल्मेट घाला मित्रांनो, हेल्मेट घाला. राईड करत असाल तर गिअर्स घाला. सेफ्टीला पहिलं इम्पॉर्टन्स द्या, गाडी कुठलीही असो. मगाशी मी स्प्लेंडरवरती पण एक रायडर बघितला, स्कूटीवरती काल 2-3 रायडर बघितले दापोलीमध्ये. तर गाडी कुठलीही असो मॅटर नाही करत. तुम्ही किती स्पीडने चालवताय, तुम्ही किती जोरात चालवताय किंवा तुम्ही किती हळू चालवताय, या गोष्टीला काही महत्त्व नाही आहे. हां, एक ॲड्रेनालाईन हिट होतो थोडासा स्पीडमध्ये असल्यावरती, पण त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट सेफ्टी आहे. त्यामुळे गाडीवरती जर तुम्ही खर्च करत असाल 2 लाख 3 लाख 4 लाख, तर सेफ्टी गिअर्सवरती गाडी जर घेत असाल, समजा तुम्ही 5 लाखाची गाडी घेताय, तर 20,000 रुपये सेफ्टीसाठी काढून ठेवा. एक सगळ्यात चांगलं हेल्मेट, एक सगळ्यात चांगली रायडिंग पॅड आणि एक सगळ्यात चांगलं रायडिंग जॅकेट आणि एक चांगले रायडिंग शूज, हे 20,000मध्ये तुम्ही प्रॉपरली घेऊ शकता. बाकी इंटरकॉम घ्यायचं आहे, ब्लूटूथ घ्यायचं आहे किंवा अजून काही घ्यायचं आहे, ते तुमचं एक्स्ट्रा याच्यामध्ये आलं, जे तुम्ही नाही घेतलं तरी चालतं. पण सेफ्टी गिअर्स घ्या. एक जॅकेट, एक पॅन्ट, एक पेअर शूज आणि एक चांगलं हेल्मेट, बस. गाडी कुठलीही असू दे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त चांगली मेंटेन ठेवा, ती तुम्हाला चांगली साथ देईल, जशी ही मला देते. बाकी व्ह्यू बघा, वा, नुसतं खाली दरी आहे. टर्न मारतो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. घेऊ नकोस तुझ्या पाठीशी मी आहे, घेऊ नकोस तुझ्या पाठीशी मी आहे, घेऊ नकोस तुझ्या पाठीशी मी आहे. कर्म चांगले करणे, कर्म चांगले करणे रे तुझ्या हाती आहे, तर तुझ्या हाती आहे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. कर्म चांगले करणे रे तुझ्या हाती आहे. तर जेवायला थांबलोय गुरुकृपा रेस्टॉरंट अँड लॉजिंग. इकडे आतमध्ये सर्व सामान आपलं रेडी आहे आणि इथे बाईक पार्किंग केली आहे. मुंबई गोवा हायवेवरती आहे. बरं वाटतं, खूप बरं वाटतं आता, कारण गेल्या 4-5 दिवसापासून जे खाडखूड खड्डे चालू होते. आज मुंबई गोवा हायवेला मुद्दामून या साईडने गाडी टाकली आज, कारण आज थोडंसं आराम पाहिजे होता म्हणून. तर आता कुणकेश्वरला चाललो आहे. अराउंड 1 तासाची जर्नी अजून बाकी आहे. थोडीशी भूक लागली होती, म्हटलं आता तिथे गेल्यावरती परत ऑर्डर वगैरे करा, जेवण वगैरे. तर म्हटलं आता हॉटेल पण दिसलं, तर म्हटलं जेवणच जाऊ आता. हॉटेल दिसलं थोडी अजून भूक लागली त्याच्यामध्ये. तर बघू आता थोडंसं व्हेज थाळी घेतली आता पण, मस्त सोलकढी आणि भात, चपाती, मिक्स व्हेज, अजून काय सांगितलं त्याने, अख्खा मसूर, डाळ, पापड, कांदा, हे सगळं भेटणार आहे बघा व्हेज थाळीमध्ये. आता व्हेज थाळीवरती ताव मारतो, कारण 1 तासाचं जर्नी बाकी आहे. खूप अगोदर जेवणार होतो, पण परत जेवलो असतो ना तर भूक म्हणजे जास्त असं पोट भरून जेवलो असतो आणि भूक एकदम अशी मिटवून टाकली असती मी, आणि नंतर आली असती झोप. त्याच्यामुळे जेवलो नाही. आता रस्ता 1 नंबर आहे, गाडी खेचायला मजा आली. आतापर्यंत ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर 1 नंबर रस्ता, विदाऊट खड्डा एकदम. थोडे पॅचेस आहेत खराब, पण तेवढे बेरेबल आहेत, तेवढे चालून जातात. पण बाकी रोड 1 नंबर आहे. तर बघू आता, जेवतो आणि तुम्हाला भेटतो मोठ्या ब्लॉगमध्ये. चला.
तर आता मुंबई गोवा हायवेवरून राईट मारून आता आपण देवगडच्या रोडला लागलो आहे. थोडं एक 5-10 मिनटं थांबतो इथे, कारण आता आपण आलो पूर्ण मुंबई गोवा हायवेने आलो. रस्ता एक नंबर होता आणि आपण मॅक्झिमम ज्या स्पीडला आपल्याला गाडी चालवता येते विथ कंट्रोल त्या ह्याच्याने चाललो. म्हणजे बोलायचा उद्देश एकच आहे की त्या नॅशनल हायवेवरती आपला एक वेगळा माइंडसेट होता, वेगळा ह्याच्याने आपण गाडी चालवत होतो. कारण तो नॅशनल हायवे होता, तिथे सर्व गाड्या त्याच पद्धतीने चालतात. आणि आता हा एक कंट्री साईड रोड आहे, छोटा रोड आहे, 1 लेन रोड आहे. तर या रोडवरती आपल्याला त्या माइंडसेटने किंवा त्या हिशोबाने गाडी नाही चालवता येणार. म्हणून एक जस्ट माइंडला रिसेट करण्यासाठी एक 5-10 मिनटं इथे थांबलो आहे की जेणेकरून बॉडी ॲडॅप्ट करेल या सिच्युएशनला. ती सिच्युएशन वेगळी असते जेव्हा तुम्ही नॅशनल हायवेवरती गाडी चालवता, जेव्हा तुम्ही एका 100+ स्पीडला क्रूज करतात. सगळ्या गाड्या त्या ॲप्रॉक्स त्या स्पीडला क्रूज करत असतात आणि त्या हायवेची ती लिमिट असते. आणि तिकडे चालवण्याची पद्धत आणि कंट्री साईडमध्ये चालवण्याची पद्धत, छोट्या रोडवर चालवण्याची पद्धत थोडी वेगळी असते. तर कसं असतं, आपण ऑलरेडी हाय स्पीडने आलेलो असतो आणि सडनली एका सिटीमध्ये घुसताना किंवा एका काय बोलतात त्याला क्राऊडी एरियामध्ये घुसताना आपला तो माइंडसेट नसतो. आपण तिथेही त्याच वेगाने किंवा त्या स्टाईलने गाडी चालवत असतो आणि त्याच्यामध्ये काही अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण त्या रोड हायवेला कोणी मध्ये येत नाही, इथे कोणीही मध्ये येऊ शकतं, इथे कोणीही लोकल येऊ शकतात, लोकल गाडी चालवू शकतात. त्यामुळे थोडंसं एक 5-10 मिनटं थांबून माइंडला आणि बॉडीला एक रिफ्रेशमेंट द्या आणि थोडंसं रिसेट होऊ द्या, ॲडॅप्ट होऊ द्या ती सिच्युएशन आणि मग गाडी चालवा. तर 5-10 मिनटं थांबतो, थोडं पाणी वगैरे पण पिऊन घेतो थांबलोच तर. एकदम कुणकेश्वराच्या मंदिराच्या समोरच आपण आहोत आणि आता थोडंसं राईट मारला तर आपण जाऊ त्या व्ह्यूवरती. हो हो, हे बघा, कुणकेश्वर.